शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी समोर आली। आता सगळ्या पेरण्या फेल होणार। जर या तारखेपूर्वी पेरणी केली तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पेरणी करावी लागणार, ज्यामुळे आधी ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या सगळ्या तारखा खोट्या ठरल्या। कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येत आहे, पण अचानक पॅसिफिक महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली आणि जिचा फटका संपूर्ण जगाला लागला। 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की राजस्थानमध्ये एक मोठं प्रमाणाचं वादळ आलं होतं, ज्या वादळामध्ये अक्षरशः सूर्य झाकला गेला होता। तर चक्रीवादळाचा धोका आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगितला आहे। वातावरणामध्ये अचानक बदल झाला, वारं फिरलं आणि ज्यामुळे सगळं वातावरण बदलून गेलं। त्यामुळे पेरणीची नवीन तारीख जाहीर झाली। महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार, अशी बातमी आता समोर आली। हवामान विभागाने एक ताजा अंदाज जाहीर केला, ज्यामुळे आधीचा तो सगळा अंदाज फेल गेला। नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत। नवीन तारखेनुसार जून महिन्यात कोणत्या तारखेला पाऊस पडणार, पेरणी नेमकी केव्हा करायची, पेरणीची तारीख काय, त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कशा पद्धतीने पाऊस राहणार, 4 महिन्याचं नवीन वेळापत्रक समोर आलं आहे। यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, तर कुठे सर्वाधिक पाऊस पडणार, तर कुठे सगळ्यात कमी, अशा सर्व जिल्ह्यांची यादी आता समोर आली। आधीच्या तारखा, आधीचे सगळे अंदाज आता चुकीचे ठरले। आता नवीन अंदाज आले। मान्सूनची नवीन तारीख जाहीर झाली, तसेच टक्केवारी देखील आता सगळी बदलली आहे। पूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रात फक्त 88% पाऊस पडेल, तर काहींनी म्हटलं होतं की 90% महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल। पण आता टक्केवारी पूर्णपणे बदलली, कारण की मान्सून आता थांबला आहे। निसर्गाने अचानक आपलं रूप बदललं, त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते। त्यांच्यात माध्यमातून ही माहिती देण्यात आली, त्यामुळे या माहितीला हलक्यामध्ये घेऊ नका। तुम्ही जर शेतकरी असाल तर कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणी करायची, योग्य वेळ आहे कोणती आहे हे समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही महाराष्ट्रामधील कोणत्या गावामध्ये राहता, कारण की सुपर एल निनो आता पूर्णपणे ॲक्टिव्ह झाला। 15 वर्षापूर्वी अशीच एक परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा रात्री लातूरला रेल्वेनं पाणी नेलं होतं। ही बातमी तुम्हाला आठवत असेल। त्यामुळे सुपर एल निनो ॲक्टिव्ह होता, आता तो पुन्हा एकदा दुप्पटीने ॲक्टिव्ह झाला, ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार उडाला आणि शेतकऱ्यांची झोप लवकरच उडणार आहे, ज्यामुळे मान्सूनची तारीख पूर्णपणे बदलली। आता ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत, बियाणं खरेदी करायचं आहे, खत वगैरे खरेदी करायचं आहे, शेतीची तयारी करायची आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे, मान्सूनची तारीख, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। नेमका खरा पाऊस कधीपासून सुरू होत आहे, कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो। पहा, हे वर्ष अतिशय धोकादायक आहे। त्यामुळे तुम्हाला जरी माहिती असेल की बऱ्याच शेतकऱ्यांना नॉलेज आहे, पण आताची गोष्ट फार वेगळी आहे। पाठीमागच्या गोष्टी वेगळ्या होत्या, यावर्षी सगळं बदलून गेलं। त्यामुळे कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे, नवीन मान्सूनची तारीख काय आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडतोय, अंदमानामध्ये पाऊस कधी दाखल होतोय, केरळमध्ये कधी दाखल होतोय, कोकणामध्ये कधी दाखल होतोय, सर्व दूर पाऊस महाराष्ट्रात कोणत्या तारखेला पडणार आहे, सगळ्या तारखा, सगळी टक्केवारी तुम्हाला सांगणार आहोत। जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांचा पावसाळा असतो, तो कशा पद्धतीने असणार, कोणत्या तारखेला पाऊस चालू होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। निसर्गाचा रंग बदलला, तो आता पूर्णपणे विचित्र पद्धतीने वागत आहे, कारण की पहिला जो अंदाज दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 1-2 जूनपासून आसपास महाराष्ट्रात पाऊस दाखल होईल।
केरळपासून दाखल होईल, पण अक्षरशः त्या तारखा आता सगळ्या खोट्या ठरल्या आहेत. कारण की केरळमध्येच अजून मान्सून दाखल झाला नाही, तर महाराष्ट्रामध्ये विशेष सोडून द्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झोप उडाली. मग काय आहे खरी बातमी? उशीर का झाला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे? पेरणीची तारीख कशी आहे? शेतकऱ्याचं खताचं, औषधाचं, बियाणाचं नियोजन कसं करायचं? या संदर्भात हवामान विभागाचे काय सूचना दिली? पहा, अतिशय महत्त्वाचे अपडेट घेत आहोत. सरकारच्या माध्यमातून 21 जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे. 21 जिल्हे जे संपूर्ण रेड झोनमध्ये आहेत. म्हणजे असे जिल्हे आहेत की जिथे अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडू शकतो. जिथे सरकारने आता चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन करायला सांगितलं. विचार करा, जर आभाळातून पाऊस पडलाच नाही तर धरण कशी भरणार? आणि धरण भरले नाही तर चारा कुठून येणार? आणि त्या जनावरांना पाणी कुठून पाजणार? त्यामुळे पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा दिला. त्या नकाशामध्ये यंदाचा पावसाळा किती धोकादायक पद्धतीने असणार याची माहिती त्या ठिकाणी दिली. एक उलटा परिणाम आता पावसावर होतो. काही दिवसांपूर्वी दुष्काळाची चर्चा चालू होती. दुष्काळ पडणार, एल निनोचं संकट येणार असं सांगितलं जात होतं. पण आता असं सांगण्यात आलं आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडेल. पण झालं असं की सुरुवातीला सांगितलं की पाऊस लवकर येत आहे, पण आता लवकर नाही तर पाऊस सुरुवातीला उशीर करतो आहे. त्यामुळे जून जुलै विषय सोडा, ऑगस्ट सप्टेंबरचं आता अतिशय अवघड झालं आहे. मग नेमकं काय बदल होतं आहे? कोणत्या तारखा बदलल्या? शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करायची? कधीपासून बियाणे टाकायचे? शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची? कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी असेल आणि कुठे जास्त असेल ही सगळी माहिती सांगतो. सरकारच्या माध्यमातून, वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलं. या मॉडेलमध्ये समोर आलं आहे प्रशांत महासागरामधील एक बदल. तो बदल म्हणजे सुपर एल निनो आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात भीषण वनवे पेटू लागले आहेत. दक्षिण अमेरिकेत पूर आला. भारताच्या महाराष्ट्राचा नशीब यंदा कोरडं आहे. ही तारीख, मग पेरणीची तारीख काय आहे तर आपण जाणून घेऊया. अंदाजानुसार साधारणपणे 16, 17, 18 जूनपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस सर्वत्र येण्याची शक्यता आहे. वर्तवण्यात आलेली आहे की या हप्त्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. मग साधारणपणे 18 जूनपासून ते 30 जूनपर्यंत हा जो काळ असेल हा पेरणीचा काळ असू शकतो. ही तारीख राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी होऊ शकते, कारण की त्याच्यात सांगितलं गेलं की जोपर्यंत 75 mm ते 100 mmपर्यंत तुमच्या शेतामध्ये ओलं जात नाही तोपर्यंत तुम्ही खड्डा आणून 3.5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटरपर्यंत ओल नसेल तर पेरणी करू नका. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावामधून बघत